Okay, today we will start the next part of this topic, that is the application of various reagents in organic synthesis. Now, today we will start the next one reagent is ozone, then phase transfer catalyst. Start with ozone. Okay, you will see the screen of ozone, the layer of ozone surrounding the totally fully earth. Then question arises, what is ozone? Then ozone is triad oxygen. If you can see here, this is oxygen, this oxygen is doubly bonded to each other, and one of oxygen is singly bonded to the oxygen, middle oxygen. Then ozone is an trioxygen. This is an inorganic molecule actually. This is an inorganic molecule. Its chemical formula is O3. Its color is blue color, that is pale blue. आणि तुम्ही सगळेजण बघितलेला आहे त्याचा कलर कसा आहे. समोर आकाश दिसत असेल तर आकाशाकडे बघा, कलर दिसून येईल तुम्हाला. It is a pale blue color that condenses at progressively cryogenic temperature to a dark blue liquid. जर ओझोनला कंडेन्स केलं तर त्याचं आपल्याला डार्क ब्लू कलरचं लिक्विड दिसेल, आणि परत कंडेन्स केलं तर आपल्याला व्हायलेट ब्लॅक कलरचा सॉलिड मिळेल. त्याचा एक पंजंट स्मेल येईल. It is an allotropes of oxygen. It is very unstable as compared with diatomic allotropes, that is oxygen. हा आपण जे श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो आतमध्ये, त्याच्यासारखा हा त्याचा allotropes आहे, पण हायली अनस्टेबल आहे O3. आणि हा ब्रेक होतो आणि आपल्याला ऑक्सिजन मिळतो ऍटमॉस्फिअर मध्ये. देन हाऊ कॅन बी जनरेटेड दिस ओझोन इन आवर ऍटमॉस्फिअर? In atmosphere, there is an oxygen molecule. When sunlight inserted or bombardment on this oxygen molecule will break down as O2 and nascent oxygen molecule. That is two nascent oxygen molecule. इथे जर तुम्ही बघितलात पहिल्या प्रोसेसमध्ये, तर ऑक्सिजन मोलिक्यूल आहे, फोटोलाइट्स म्हणजे सूर्यापासून येणारे जे काही लाईट रेडिएशन्स आहेत त्या ऑक्सिजनचं विभाजन करतं नेसंट ऑक्सिजन मध्ये. आणि ह्या नेसंट ऑक्सिजन आणि तुमचा ओझोन हे काय करतात, तर ओझोन अँड ऑक्सिजन atoms are continuously being interconverted as solar UV breaks ozone and the oxygen atom reacts with another oxygen molecule. जेव्हा हा ओझोन मॉलिक्यूल तुमचा युव्ही रेडिएशन सूर्यापासून येतात ते काय करतात, ओझोन लेअर जे नॅचरल तयार झालेले तो ब्रेक करतात, आणि हा नॅचरल जो ब्रेक झाल्यानंतर तो परत नेसंट ऑक्सिजन कॉन्टॅक्ट मध्ये येऊन कंटिन्युअसली ओझोन आणि ऑक्सिजन हे रिव्हर्सिबली तयार होतात. आणि हे इंटर कन्व्हर्जन होत असताना, इंटर कन्व्हर्जन म्हणजे काय, एकमेकात कन्व्हर्जन होत असताना ऑक्सिजन आणि ओझोन मध्ये, तर ह्याच्यामध्ये जी सूर्यापासून मिळालेली युव्ही रेडिएशन जी आहे ती थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. लक्षात, सूर्यापासून जे युव्ही रेडिएशन येत असतात ते थर्मल रेडिएशन मध्ये कन्वर्ट होतात, आणि ह्या एनर्जी कन्व्हर्जन मध्ये आपल्याला एक हीट ऑब्झर्व होतो स्ट्रेटोस्फिअर मध्ये. आपण जे राहतो त्याला स्ट्रेटोस्फिअर म्हणतात. तिथे आपल्याला एक थोडीशी हीट एनर्जी मिळते. नेक्स्ट इज ozone is lost by reaction of the oxygen atom or the ozone molecule with each other or some other trace gas such as chlorine. हा जो ओझोन तयार झालेला असतो तो काय होतो, काही वेळेला ऑक्सिजन वरतीच रिएक्ट होतो किंवा परत दुसऱ्या ओझोन वरती रिएक्ट होऊन परत ओझोन डिस्ट्रॉय होतो, काही वेळेला परत तयार होतो. आणि जे हॅझर्डस गॅसेस आहेत, दॅट इज क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा क्लोरीन गॅस जे आहेत ते काय करतात, ओझोनला डिस्ट्रॉय करतात, परत रिप्रोड्यूस होत नाही ओझोनचं. त्यामुळे आपल्याला ओझोनच्या बद्दल जास्त माहिती सांगायची आवश्यकता नाहीये, तुम्ही बघितलंय एन्व्हायरमेंट मध्ये. तर परत एकदा आपण बघूया प्रिपरेशन मध्ये. ओझोन इज फ्रॉम डायऑक्सिजन बाय द ऍक्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड इलेक्ट्रिकल डिस्चार्ज विदिन द अर्थ ऍटमॉस्फिअर. सूर्यापासून युव्ही लाईट येतात, ती युव्ही लाईट ऑक्सिजनचं विभाजन करून परत जॉईंट होत असताना तिथं आपल्याला ओझोन ऑब्झर्व होतो atmosphere मध्ये, अर्थ atmosphere मध्ये. It is present in very low concentration throughout the latter with highest concentration high in the ozone layer of the stratosphere. आपण जिथं राहतो तिथं ओझोनचं कॉन्सन्ट्रेशन अगदी कमी असतं,
पण आकाशामध्ये ओझोनचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं स्ट्रेटोस्फिअर मध्ये ते जास्त असतं आणि विच ऍब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ सन्स अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. आणि हे सूर्यापासून येणारे युव्ही रेडिएशन जे आहेत किंवा त्याला आपण म्हणायचं मराठीमध्ये अतिनील किरण, हे आपल्याला पृथ्वीच्या सरफेसवरती येण्यापासून थांबवतात. आणि हे जर युव्ही रेडिएशन जर आपल्याला पृथ्वीवरती येत राहिले असते तर आपल्याला सगळ्या मॅक्झिमम जेवढे पीपल्स किंवा मॅक्झिमम अॅनिमल्स जे आहेत त्या सर्वांना स्किन कॅन्सर होण्याची धोका जास्त असतो. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आपल्या स्किनला चालत नाही. जर जास्त प्रमाणात अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जर कॅप्चर केलं आपल्या स्किनला तर तिथं स्किन कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. ठीक आहे. देन ozone instability with regard to more common dioxin is such that both concentrated gas liquid ozone may decompose explosively at elevated temperature or fast warming to boiling point. जर जे आपण मगाशी बघितलं होतं गॅसला ओझोन गॅसला आपण लिक्विड केलं किंवा सॉलिड केलं तर ते डिकम्पोज होत असताना मोठा स्फोट घडून येतो किंवा आपण त्याला थोडस बॉईल केलं फास्ट वॉर्म केलं तर मोठा एक्सप्लोजन होतं. त्यामुळे आपल्याला ह्याचं कमर्शियली हे लो कॉन्सन्ट्रेशनलाच यूज करावं लागतं. ठीक आहे. देन रिएक्शन्स ऑफ ओझोन हा महत्वाचा पार्ट आहे. हाऊ ओझोन कॅन बी रिएक्ट. देन द रिएक्शन ऑफ ओझोन वी कॉल्ड एज ओझोनोलायसिस. In ozonolysis process, ozone, that is O3, reacts with electrophile. आता इलेक्ट्रोफाइल कोण असणार तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याला म्हणतो आपण अल्कीन. देन दिस ओझोन रिएक्ट्स विथ कार्बन कार्बन डबल बॉन्ड देन फॉर्म प्रायमरी ओझोनाइड. Primary ozonide is a 5-membered ring which consists of 3 oxygen atoms. Then this primary ozonide which rearrange through form carbon-carbon single bond. This is called as deuterionic intermediate and this is called isolable ozonide. कसं करायचं, कसं फॉर्म होतो आयसोलेबल ओझोनाइड हे आपण एका रिएक्शन थ्रू बघूया. तर दिस इज आवर O3. हा ओझोन जो आहे त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. आता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कशी आहे तर ऑक्सिजन 2 असेल तो स्टेबल असतो. हा ऑक्सिजन आहे 2 त्यामुळे हा स्टेबल आहे. पण हा जो मधला ऑक्सिजन आहे त्याच्याकडे आहे 3 बॉन्ड त्यामुळे त्याच्याकडे प्लस चार्ज. आणि हा जो दुसरा ऑक्सिजन आहे त्याकडे 1 बॉन्ड म्हणजे तो आहे निगेटिव्ह चार्ज. आणि हे काय असतात रेझोनन्स मध्ये असतात. म्हणजेच हा निगेटिव्ह बॉन्ड आतमध्ये इकडचा डबल बॉन्ड फॉर्म करेल, हा सिंगल बॉन्ड फॉर्म केल्यामुळे परत ओझोन. हा रेझोनन्स स्ट्रक्चर आता तुम्हाला परत शिकवायची आवश्यकता नाही ओझोनचा. आता हा ओझोन आहे, हा ओझोन तुमच्या अल्किनवरती कसा रिॲक्ट होतो हे आपण आता इथं बघू. हा O मायनस बॉन्ड ऑक्सिजन पॉझिटिव्ह डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हा तुमचा अल्किन. हा O मायनस जो आहे हा तुमच्या अल्किनवरती अटॅक करतो. ह्या अल्किनवरती अटॅक केल्यानंतर ह्या कार्बनची व्हॅलेन्स बनणार आहे 5. त्यामुळे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला 1 बॉन्ड आहे त्याला निघावं लागेल आणि तो काय करेल निघून जाताना दुसऱ्या ऑक्सिजन वरती अटॅक करेल. ह्या दुसऱ्या ऑक्सिजनला अटॅक केल्यानंतर ह्या ऑक्सिजनची व्हॅलेन्स बनणार आहे 3. त्यामुळे ह्या जो डबल बॉन्ड होता त्याचा 1 बॉन्ड कमी होईल आणि आपल्याला काय होईल म्हणजे बॅलन्स होईल आणि आपल्याला मिळेल काय हा प्रायमरी ओझोनाइड. व्यवस्थित बघून घ्या प्रायमरी ओझोनाइड कसा बनणार. ह्याच्यामध्ये हा आर ग्रुप काय असेल तो तुमचा हा कार्बन कार्बन अल्किन मधला हा 1 ऑक्सिजन दुसरा ऑक्सिजन हा तिसरा ऑक्सिजन अशा प्रकारे 5 मेंबर्ड ओझोनाइड तयार होईल. हा असतो हायली अनस्टेबल. त्यामुळे हा रिव्हर्सली 1,3 डायफ्लोर सायक्लो ऍडिशन परत रिअरेंज होतो. रिअरेंज होत असताना कसा रिअरेंज होतो बघा, हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक आणि आपल्याला इथं डबल बॉन्ड फॉर्म होतो. हा डबल बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर इथं मला मिळाला काय तर
सरांचा आवाज येत नाही. सर आवाज म्यूट झालाय सर तुमचा. बघ आवाज येतो आता माझा. हॅलो, आवाज येतो काय? हा येते सर. हा येतोय. फोन आला होता त्यामुळे ते डिस्टर्बन्स झाला रेंजचा. ठीक आहे. ठीक आहे, परत मी स्टार्ट करतोय. ओके, स्टार्ट विथ ओझोन रिएक्शन. तुम्ही आता स्वतःहून म्यूट करा. ओके, हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन. हा तुमचा ओझोन, ओ ऑक्सिजन आणि डबल बॉन्ड ऑक्सिजन. हा जो निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आहे हा कार्बनवरती अटॅक करेल, दॅट इज अल्किनवरती. त्याच्यानंतर हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? पॉझिटिव्ह चार्ज मध्ये, आणि तो अटॅक करेल ऑक्सिजनवरती. आणि त्यामुळे काय फॉर्म होईल? हा प्रायमरी ओझोनाइड फॉर्म. हा प्रायमरी ओझोनाइड रिअरेंज होत असताना काय होईल की हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होईल आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. हा ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होत असताना हा डबल बॉन्ड झाल्यामुळे इथं काय होईल? हा बॉन्ड ब्रेक होईल O मायनस. त्याच्यानंतर हा जो आहे तो परत काय करेल? तुमच्या O मायनस आणि आपला हा पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स राहील आणि ह्याचा लोन पेअर जे असणार आहेत ते ह्याच्यामध्ये ऑक्सिजनवरती लोन बॉन्ड फॉर्म करेल. त्यामुळे आपल्याला बनेल काय? पॉझिटिव्ह चार्ज. ह्याला म्हणायचं आहे ज्युटर आयोनिक इंटरमिडिएट. आता ज्युटर आयोनिक इंटरमिडिएट हा शक्यतो फोटोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला मॅक्झिमम दिसतो. तर हा ज्युटर आयोनिक इंटरमिडिएट परत बॅलन्स होत असताना हा O मायनस जो अनरिएक्टेड राहिला होता तो परत काय करेल? आता कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल, कारण इलेक्ट्रोफाइल आहे. आणि हा O मायनस हा कार्बनवरती अटॅक करेल आणि हा बॅलन्स करेल आणि आपल्याला जो मिळेल हा मिळेल ओझोनाइड. थोडीशी मेकॅनिझम समजून घ्यायला अवघड आहे, पण तुम्ही एकदा पेनाने लिहून काढला की तुम्हाला लक्षात येईल. आणि हा ओझोनाइड सेपरेबल इंटरमिडिएट आहे. आता नेक्स्ट स्लाइड दाखवतो, पुढे रिएक्शन काय होते. इन ओझोनायसिस रिएक्शन, ती ओझोनायसिस, आता आपल्याला ओझोन हा गॅस आहे आणि ओझोन गॅस असल्यामुळे आपल्याला रिएक्टिंग सिस्टीम मध्ये रिएक्शन करत असताना कशी रिएक्शन सेटअप करायचं. तर सुरुवातीला आपल्याला जशी रिएक्शन करायचं आहे तो अल्किन आणि तुमचा स्टीम ऑफ ऑक्सिजन कंटेनिंग 10% ऑफ ओझोन, म्हणजे ओझोन ऑक्सिजनचा आपण गॅस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये किती असणार आहे? 10% जवळपास ओझोन असणार आहे. आणि तो ओझोन जवळपास व्हेरी लो टेम्परेचर नियर अबाउट -78 डिग्री सेल्सिअस, म्हणजे किती? -78 डिग्री ला आपण ते रिएक्शन कॅरी आउट करायचे. -78 डिग्री सेल्सिअस म्हणजे विचार करा, 0 डिग्रीला बर्फ होतो, त्याच्या -78 डिग्री सेल्सिअसला आपल्याला रिएक्शन करायचे. Saying hence, this leads to formation of ozonide, which is dangerously explosive. Hence, immediately converted into product by reaction work. आता हा जो तुमचा ओझोनाइड तयार झाला होता सेपरेबल इंटरमिडिएट, हा सेपरेबल इंटरमिडिएट आपल्याला इझिली ची पुढची रिएक्शन प्रोसीड करायची. तर इथं प्रोसीड रिएक्शन केलं नाही तर हा स्वतःहून स्फोट होतो. लक्षात, कारण की हा हायली अनस्टेबल आहे, त्यामुळे तो स्टॅबिलिटी अक्वायर करण्यासाठी हा स्फोट घडतो. आणि ह्याच्या पुढच्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे. मी आता पुढे 2 टाइप्स मध्ये दाखवणार आहे. The further reaction can proceed by 2 types. The very first is oxidative workup. ऑक्सिडेटिव्ह वर्कअप करायचं असेल तर आपल्याला रिएजंट घ्यावं लागेल हायड्रोजन पेरॉक्साइड और वॉटर. आणि जर रिडक्टिव्ह वर्कअप करायचं असेल तर आपल्याला घ्यायचं आहे डायमिथिल सल्फाइड और झिंक इन ऍसिटिक ऍसिड. आता आपण पहिलं बघूया ऑक्सिडेटिव्ह वर्कअप. आता ऑक्सिडेटिव्ह वर्कअप कसं करायचं बघा. इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड अँड वॉटर, हा तुमचा मॉलिक्यूल आहे अल्किन. ऑक्सिडेटिव्ह वर्कअप of ozonide by hydrogen peroxide or water leads to normally carboxylic acid or ketone, not the aldehyde. आता हा ऑक्सिडेटिव्ह वर्कअप करत असताना आपण अल्किनचं
ओझोनवरती रिएक्शन केलं तर आपल्याला मिळणारा प्रोडक्ट हे दोन प्रोडक्ट असणार आहेत. एक प्रोडक्ट असतो तो कीटोन आणि दुसरा प्रोडक्ट असतो तो कार्बोक्सिलिक ऍसिड, डिपेंडिंग अपॉन द नेचर. कारण की इथं अल्डिहाइडचा जर फॉर्म झाला तर आपल्याला काय होईल की त्याचं ओव्हर ऑक्सिडेशन होतं आणि ओव्हर ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला मिळणार प्रोडक्ट काय असतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथं मी एक रिएक्शन दाखवलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. हा आहे CH3C, CH3C आणि हा डबल बॉन्ड आहे या दोघांच्या मध्ये आणि परत CH3 आणि इथं CH3. तुमचा रिएजंट आहे ओझोन -78°C. मग हा ओझोन वरती रिएक्शन झाल्यानंतर अशा प्रकारे ओझोनाइड लेअर मिळाला बघा. कसा लेअर आहे ओझोनाइड, तर हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो होता तो ब्रेक झालेला आहे. एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती हे दोन ऑक्सिजन आयटम अटॅच झालेले आहे आणि दुसरा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड वरती हा ओझोनाइड तयार झालेला आहे. आता याची मेकॅनिझम मी मागच्या स्लाइड मध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हा हायड्रोजन पेरॉक्साइड ह्याला ब्रेक करतो आणि हा ब्रेक केल्यानंतर मला मिळणारा प्रोडक्ट काय आहे, तर मला 2 molecules ऑफ ऍसिटोन, 2 molecules ऑफ ऍसिटोन आहे. इतर चारही ग्रुप सबस्टिट्युएंट्स ने अटॅच आहेत, बरोबर. त्यामुळे चारही सबस्टिट्युएंट्स ने अटॅच असल्यामुळे मला हे दोन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर मला मिळणारा प्रोडक्ट हा ऑलवेज कीटोन असतो. पण इथंच समजा मी एक मिथिल ग्रुप जर हायड्रोजननं रिप्लेस केलो, एक मिथिल ग्रुप मला हायड्रोजननं रिप्लेस केलो तर मला सेम मागासारखंच कॉम्प्लेक्स मिळेल. 2 ऑक्सिजन आणि ह्या कार्बन कार्बन मला एक बॉन्डनं 2 ऑक्सिजनला अटॅच केला, एक दुसरा कार्बननं फक्त एक ऑक्सिजनला अटॅच केला. ठीक आहे, हायड्रोजन पेरॉक्साइड. मग इथं काय झालेलं आहे, तर इथं या CH3 डबल बॉन्ड O वरती आपल्याला इथं मिळाला फक्त एक मोलिक्युल ऑफ ऍसिड. पण इथं जो हायड्रोजन होता त्या हायड्रोजनमुळे मला मिळाला काय, अल्डिहाइड. आणि ह्या अल्डिहाइडचा हायड्रोजन पेरॉक्साइडची फर्दर रिएक्शन होऊन मला मिळेल काय, तर मला मिळेल कार्बोक्सिलिक ऍसिड. येते काय लक्षात मी काय म्हणतोय. जर सबस्टिट्युएंट्स भरपूर असतील, चारही सबस्टिट्युएंट्सने अटॅच असतील त्या अल्किनला, तर मिळणारा प्रोडक्ट हा कीटोनच असतो. पण एखादा सबस्टिट्युएंट हा हायड्रोजन असेल तर मिळणारा प्रोडक्ट काय असतो, कीटोन आणि अल्डिहाइड. पण अल्डिहाइडचं परत काय होतं, ओव्हर ऑक्सिडेशन होतं आणि अल्डिहाइडचा ऑक्सिडेशन प्रोडक्ट काय असतो, हा कायम कार्बोक्सिलिक ऍसिड असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता आपण पुढची स्लाइड बघूया. तर इथं आपण बघूया कसं ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कीटोन मध्ये कन्वर्ट होतं हे बघूया. आता हा ओझोनाइड, मगाचाच ओझोनाइड घेतलेला आहे. हा ओझोनाइड CH3C, CH3OO, CH3HO आणि ह्याची H2O2 ही रिएक्शन आपण आता पुढे बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचा OH मायनस म्हणजे तुमचा जो हायड्रोजन पेरॉक्साइड असेल त्यातला OH मायनस तो काय करेल, OH डायरेक्टली अटॅक टू दी ऑक्सिजन. त्यामुळे हा बॉन्ड काय करेल, डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि तो ब्रेक होईल म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मधला H+ कॅप्चर करेल. त्यामुळे मला मिळेल काय, CH3C डबल बॉन्ड O CH3, हा तुमचा कीटोन. आणि उरलेला मॉलिक्यूल कोणता आहे, हा OH. त्याच्यानंतर हा सिंगल OH, हा CH3, हा H CH3 आणि हा OH. आणि हा OH परत ह्या OH मधनं वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि आपल्याला मिळणार प्रोडक्ट काय मिळतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज दी मेकॅनिझम. आता रिडक्टिव्ह वर्कअप जे मिथिल डायमिथिल सल्फाइड किंवा झिंक इन ऍसिटिक ऍसिड कसं होतं हे आपण आता इथं बघूया. आता प्रत्येक वेळेला आपल्याला कीटोन आणि अल्डिहाइड मध्ये कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचे मगाच्या ऑक्सिडेटिव्ह वर्कअप मध्ये मिळत होतं. समजा मला कीटोन आणि अल्डिहाइड पाहिजे असेल तर मी इन्स्टेड ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड मी घेणार आहे डायमिथिल सल्फाइड. तर डायमिथिल सल्फाइड आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन हा कीटोन आणि अल्डिहाइड ग्रुप पर्यंतच मर्यादित होतो. त्याचं पुढं कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होत नाही. त्यामुळे ह्याला आपण म्हणायचं आहे रिडक्टिव्ह वर्कअप. आणि हा रिएजंट आपल्याला रेट्रोसिंथेसिसला खूप महत्वाचा आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. त्यामुळे हे ओझोनची रिएक्शन्स आपण लक्षात ठेवायचं आहे. ही मगाचंच एक्झाम्पल आहे, CH3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड C CH3 आणि एक H. आता ओझोन घेतलाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ओझोनाइड तयार होईल. ओझोनाइड तयार घेतल्यानंतर जर समजा डायमिथिल सल्फाइड घेतला तर हा दोन सबस्टिट्यूएंट अटॅच म्हणजे याचं कन्व्हर्जन कायम कशामध्ये होणार, कीटोन मध्ये. आणि हा मोनोसब्स्टिट्यूएंट कार्बन आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, अल्डिहाइड.
लक्षात इथं जर मी हायड्रोजन पेरॉक्साईड घेतला असतो तर मला मिळालं असतं काय एस कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथं काय होतं बघूया मेकॅनिझम मध्ये रिडक्टिव्ह मेकॅनिझम मध्ये हा तुमचा डायमेथिल सल्फाइड त्याच्यावरची लोन पेअर जो आहे तो लोन पेअर ह्या ऑक्सिजनकडे अटॅक करेल. हा लोन पेअर ऑक्सिजनकडे अटॅक केला. ऑक्सिजनकडे अटॅक केल्यामुळे हा कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल आणि तो काय करेल कार्बन आणि दुसरा वरचा ऑक्सिजन त्याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म करेल. त्यामुळे आता मला मिळालं काय 1 मोलिक्युल ऑफ कीटोन. त्याच्यानंतर हा ऑक्सिजन मधला एक बॉन्ड आहे तो काय करेल आता कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करायचा झाला असेल तर इथला हा ऑक्सिजन कार्बन मधला बॉन्ड ब्रेक करावा लागेल. त्यामुळे काय फॉर्म होईल मला आल्डिहाइड मिळेल आणि दुसरा बाय प्रोडक्ट काय मिळेल डायमिथिल sulfoxide that is DMSO as the byproduct. This is the mechanism. आता मी दोघांचं कम्पॅरेटिव्ह परत मेकॅनिझम समोर पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहे. सेम हिअर 2-methyl 2-butene हे त्याचं नाव आहे. तर ओझोन -78 डिग्री सेल्सिअस प्रायमरी ओझोनाइड झाला. थोडंसं हीट अप्लाय केल्यानंतर ज्युटेराईन इंटरमिडिएट झालं आणि ज्युटेराईन इंटरमिडिएट कन्वर्जन कशामध्ये झालं ओझोनाइड सेपरेबल इंटरमिडिएट झालं. हा ओझोनाइडची पुढे जर रिएक्शन केलं नाही तर ह्याचं एक्सप्लोजन होणार आहे स्फोट होणार आहे. समजा हा ओझोनाइड मी वॉटर घेतलं तर मला मिळणार प्रोडक्ट काय असणार आहे कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि समजा मी डायमिथिल सल्फाइड घेतलं तर मला मिळणार प्रोडक्ट काय असणार आहे कीटोन आणि अल्डिहाइड प्लस बाय प्रोडक्ट डायमिथिल सल्फॉक्साइड दॅट इज DMSO. आता काही एक्झाम्पल्स बघूया. तुम्हाला ह्याचे एक्झाम्पल्स गेस करायचे काय ह्याचं प्रोडक्ट तयार पाहिजे. CH3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड परत हा तुमचा 6 मेंबर रिंग आहे. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा टेट्रा सबस्टिट्यूट अल्किन आहे तर मला मिळणार प्रोडक्ट काय दोन्ही सुद्धा कीटोन मिळणार. एक मिळणार ऍसिटोन आणि दुसरा मिळणार कीटोन. हा बॉन्ड ब्रेक होईल. परत 2 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघितला तर हा मोनो सबस्टिट्यूएंट ट्राय सबस्टिट्यूएंट अल्किन आहे आणि तुमचा रिएजंट जर तुम्ही बघितलात तर दुसरा रिएजंट आहे डायमिथिल सल्फाइड आणि डायमिथिल सल्फाइड असताना काय मिळणार आपल्याला अल्डिहाइड मिळणार कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार नाहीये. हा दुसरा ब्लू न जो दिसतो तो बॉन्ड ब्रेक होईल. आणि तिसरा जो आहे अल्किनचा तर ह्याच्यामध्ये मोनो सबस्टिट्यूएंट अल्किन आहे येस आणि तुमचा 2 नंबरचा रिएजंट आहे डायमिथिल सल्फाइड. त्यामुळे मला इथे मिळणार काय 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड मिळेल. प्रोडक्ट मध्ये बघितला तर लक्षात येईल. हा तुमचा अल्डिहाइड आहे आणि दुसरा आहे तो फार्माल्डिहाइड. पुढचं एक्झाम्पल जर बघितला तर त्याच्यामध्ये अल्किन मध्ये डाय सबस्टिट्यूटेड अल्किन आहे आणि डाय सबस्टिट्यूट अल्किन असल्यामुळे मला याचा मिळणारा प्रोडक्ट काय असणार आहे तर मला मिळणारा प्रोडक्ट हा 2 अल्डिहाइड असणार आहे. हे तुम्ही प्रोडक्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. 5 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये परत कसं आहे सायक्लोहेक्सिन परत ह्याच्यामध्ये एस डाय सबस्टिट्यूएंट कार्बन्स आहे म्हणजे तिथे प्रत्येक ठिकाणी एक हायड्रोजन शिल्लक आहे त्यामुळे तो बॉन्ड ब्रेक होईल आणि मला मिळेल काय अशा प्रकारे अल्डिहाइड. आणि दुसरा जो खालचा एक्झाम्पल आहे तो ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन आहे तो ब्रेक झाला तर मला मिळेल काय परत एक अल्डिहाइड आणि दुसरा कीटोन. दिस इज दी एक्झाम्पल्स. हे तुम्ही ओझोनच्या बाबतीत एवढं सगळं लिहायला पाहिजे. समजा आपल्याला लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जर घेतलं इन्स्टेड ऑफ डायमिथिल सल्फाइड तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो कार्बोनिल मिळणार नाही तर ते कार्बोनिल परत त्या कार्बोनिलचं रिडक्शन होईल आणि कार्बोनिलचं रिडक्शन म्हणजे काय मिळेल आपल्याला अल्कोहोल मिळेल. लक्षात. तर हा सेम एक्झाम्पल आहे. हा डाय सबस्टिट्यूटेड अल्किन आहे ओझोन आहे लिथियम अल्युमिनियम आहे. इथं मला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे इथं मला कार्बोनिल ग्रुप मिळेल अल्डिहाइड मिळतील दोन्हीकडे. पण हा दुसरा रिएजंट आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड तो कार्बोनिलचं काय करेल आता येस कार्बोनिलचं रिडक्शन करेल आणि मला मिळेल काय अल्कोहोल ऍज दी नेचर प्रोडक्ट. इथं पण खाली एक्झाम्पल सेम आहे सायक्लोहेक्सिन. इथं आपला ओझोन मध्ये आपण बघत असताना आणखी एक केस बघणार आहे तर अल्काइन also oxidized by ozone but the rate of oxidation reaction is very slow. अल्काइन सुद्धा ओझोन वरती रिएक्ट होतो आणि आपल्याला मिळतो कार्बोक्सिलिक ऍसिड पण ह्याचा रेट ऑफ रिएक्शन व्हेरी स्लो आहे. त्यामुळे समजा एखाद्या कंपाऊंड मध्ये
तीन बॉन्ड पण आहेत आणि दोन बॉन्ड मध्ये अल्किन पण आहे. एक कंपाऊंड जो आहे तुमचा त्याच्यामध्ये अल्काइन सुद्धा आहे आणि अल्किन सुद्धा आहे. अशा वेळेला हा ओझोन फक्त अल्किन वरती रिएक्ट होतो, अल्काइन वरती रिएक्ट होत नाही. दिस इज द अचिव्हेबल पार्ट ऑफ द ओझोन and the ozone is converted alkyne directly into the carboxylic acid. हा तुमचा ब्युटान आहे, सिंपल अल्काइन CH3C ट्रिपल बॉन्ड CH3 ब्युटान. ओझोन वरती रिएक्शन झालं तर मला मिळाला प्रोडक्ट काय बघा, तर 2 molecules ऑफ ऍसिडिक ऍसिड. कसा मिळते 2 molecules ऑफ ऍसिडिक ऍसिड, तर आपण बघूया. सेम मेकॅनिझम, O- कार्बन वरती अटॅक करेल, त्यातला ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ऑक्सिजन कडे अटॅक करेल आणि हा ऑक्सिजन बॅलन्स करेल, म्हणजे हा प्रायमरी ओझोन आहे. हा प्रायमरी ओझोनाइड काय करेल, रिअरेंज करून घेईल आणि आपल्याला मिळेल काय, ज्युटर आयोनिक इंटरमिडिएट. हा ज्युटर आयोनिक इंटरमिडिएट परत रिअरेंज होईल आणि आपल्याला ओझोनाइड मिळेल. फक्त मगाच्या ओझोनाइड मध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे कार्बन कार्बन डबल बॉन्ड नव्हता. मी थोडंसं दाखवतो परत. मगाच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये हा इथं फक्त बॉन्ड नव्हता, पण इथं ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे इथं एक बॉन्ड शिल्लक राहिलेला आहे. दिस इज दी ओझोनाइड. आणि परत ह्या ओझोनाइडचा रिअरेंज होतो, हा बॉन्ड ब्रेक होऊन नवीन बॉन्ड इथं डबल बॉन्ड फॉर्म होतात आणि आपल्याला मिळतो अनहायड्राइड, दॅट इज ऍसिडिक अनहायड्राइड. हा ऍसिडिक अनहायड्राइडचा आपण हायड्रोलायसिस केलं की आपल्याला मिळेल काय, 2 molecules ऑफ ऍसिटिक ऍसिड. दिस इज दी रिएक्शन ऑफ ओझोन विथ दी carbon carbon triple bond, that is alkyne. Then some of aromatic compound, that is unsubstituted aromatic compound, also oxidize with the help of ozone. आणि आपल्याला ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं ओझोन वरती रिएक्शन होऊन आपला फायनल प्रोडक्ट मिळतो, तो डायरेक्टली कार्बोक्सिलिक ऍसिड. हा आहे नॅफ्थॅलिन. हा नॅफ्थॅलिन मधला जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि मला असा डायकार्बोक्सिलिक ऍसिड असणार मिळणार कंपाऊंड मिळेल आणि ह्याला म्हणायचं आहे थॅलिक ऍसिड. लक्षात, नॅफ्थॅलिन आणि ओझोनची रिएक्शन केली तर आपला प्रोडक्ट मिळतो काय, थॅलिक ऍसिड. आणि दुसरा जो आहे हा आहे फिनांथ्रिन. आणि फिनांथ्रिनची रिएक्शन केली ओझोन वरती तर मला अशा प्रकारे डायकार्बोक्सिलिक ग्रुप मिळेल. जो मधला जो आहे हा कार्बन 6 मेंबर रिंग तो रिएक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट. 7 मिनिटं शिल्लक आहेत. 7 मिनिटं शिल्लक संपल्यानंतर परत आपण मीटिंग कंप्लीट करायची आणि हा फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट आपण आज संपवायचा. देन क्वेश्चन अरायझेस, व्हॉट इज मीन बाय फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट और व्हाय द यूज ऑफ फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट. फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्टला इन शॉर्ट म्हणतात PTC, फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट. आता जर बघूया ह्याचं उत्तर, इन ऑर्गॅनिक रिएक्शन, एखाद्या ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स अँड रिएजंट्स आर इन वॉटर. एखाद्या ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये जे तुमची स्टार्टिंग कंपाऊंड्स आहेत ते काय करतात, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो, पण रिएजंट जो आहे तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो. त्यामुळे काय होतं, द रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी स्लो. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन काय होती, व्हेरी स्लो, कारण की रिएजंट पाण्यात सोल्युबल आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि पाण्याचे 2 लेयर्स दिसतील. त्यामुळे रिएक्शनचा रेट व्हेरी स्लो होतो किंवा रिएक्शन झाली तर त्या दोन्ही सॉल्व्हंटच्या बॉर्डर वरती रिएक्शन होईल, त्या जंक्शन वरती रिएक्शन. हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा झाला तर आपल्याकडे दुसरं सॉल्व्हंट आहे पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड पण डिझॉल्व्ह होतो आणि तुमचा रिएजंट पण डिझॉल्व्ह होतो. पण फरक काय की रिएक्शन कंप्लीट झाली की आपल्याला त्यातून सॉल्व्हंट काढून घ्यायचं असतं आणि हे सॉल्व्हंट DMSO असेल किंवा डायमिथिल फॉर्मामाइड हे खूप महाग आहे, हायली एक्सपेन्सिव्ह आहे आणि हे रिमूव्ह करणं डिफिकल्ट जॉब आहे बिकॉज ऑफ इट्स हाय बॉइलिंग पॉइंट. ते वोलाटाईल कंपाऊंड नाही आहे. अशा वेळेला हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला असा कॅटॅलिस्ट चूज करावा लागेल जो दोन्ही फेज मध्ये सोल्युबल असणार आहे, वॉटर मध्ये सुद्धा आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. आणि ह्या कॅटॅलिस्टला म्हणायचं आहे फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट, दॅट इज PTC. बघूया काय स्कीम आहे. आता समजा मला एक रिएक्शन करायची आहे
ही रिएक्शन करायची मी सोडियम सायनाइड वरती आणि अल्किल हॅलाइड वरती. सोडियम सायनाइड आणि अल्किल हॅलाइड, कोणताही अल्किल हॅलाइड घ्या, मिथिल क्लोराइड घ्या एक्सेट्रा. मग मिथिल हॅलाइड जो आहे किंवा अल्किल हॅलाइड जो आहे तो पाण्यात सोल्युबल होत नाही. तो सोल्युबल होते कशामध्ये? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. जो खालचा रेड पोर्शन दिसतो तुम्हाला R+X- हा ऑर्गॅनिक फेज मध्ये डिझॉल्व्ह झालेला कंपाऊंड. आणि दुसरा जो आहे रिएजंट सोडियम सायनाइड Na+Cn- हा ऑर्गॅनिक लिक्विड ऑर्गॅनिक फेज मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, तर तो होतो फक्त ऍक्वियस. मग ह्या दोघांची रिएक्शन केली तर रिएक्शन होईल का? तर मला मिळणार काय? नो रिएक्शन. वाय? बिकॉज ह्या रिएक्शन मधला जो न्यूक्लियोफाइल आहे सायनाइड Cn- कॅनॉट एंटर इन टू दी ऑर्गॅनिक फेज. हा सायनाइड ऑर्गॅनिक फेज मध्ये येत नाहीये, तो रिएक्ट होण्यासाठी कुणावरती? तर R बॉन्ड X वरती अल्किल हॅलाइड वरती रिएक्शन होण्यासाठी त्याला ऑर्गॅनिक फेज मध्ये यावं लागेल, आणि त्यामुळे आपल्याला हे पॉसिबल नाहीये, त्यामुळे रिएक्शन होणार नाही. मग ह्याला उत्तर काय? तर ह्याला उत्तर आहे फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट. ही सिस्टीम आहे. ऑर्गॅनिक सॉलिड मध्ये अल्किल हॅलाइड घेतलाय आणि पाण्यामध्ये सोडियम सायनाइड घेतलाय. त्याच्यामध्ये मी घेतलाय फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट. आता फेज ट्रान्सफर कॅटलिस्टचं जनरल नोटेशन मी दिलेलं आहे Q+ आणि X-. फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट यामध्ये मी काय टाकलं केलंय? फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट ऍड केलंय. आता फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट काय होतो? तर इथं जर तुम्ही 1 नंबरच्या पॉइंट मध्ये बघितला तर लक्षात घ्या, हा फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट पाण्यात पण डिझॉल्व्ह झालेला आहे Q+X- प्लस ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सुद्धा डिझॉल्व्ह झालेला आहे Q+X-. ठीक आहे. हा पाण्यात डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होणार आहे तर ते आपण 2 नंबरच्या रिएक्शन मध्ये आपण आता बघूया. पाण्यात डिझॉल्व्ह झालेला Q+X- हा काय करतो? हा X- Na+ वरती बॉन्ड फॉर्म करेल, पार्शली पार्शल आयोनिक बॉन्ड, दॅट इज Na+X-. आणि राहिला काय आता शिल्लक? तर Q+ आणि Cn-. आता हा जो Q+Cn- जो आहे तो सायनाइड आता Q+ वरती कॉम्प्लेक्स फॉर्म म्हणजे सॉल्ट फॉर्म केल्यामुळे तो आता ऑर्गॅनिक फेज मध्ये सुद्धा डिझॉल्व्ह होतो. त्यामुळे मला ऑर्गॅनिक फेज मध्ये आता मिळालं काय? Q+Cn-. आणि हा Q+Cn- तुमची रिएक्शन घडेल आता कुणावरती? अल्किल हॅलाइड वरती, दॅट इज Rx. म्हणजे चौथ्या रिएक्शन मध्ये बघा आता. आणि हा Rx वरती रिएक्शन होताना R आणि Cn जो प्रोडक्ट आहे तो मला मिळेल RCn. आणि हा जो X आहे परत तुमचा क्वाटर्नरी जो Q+ आहे, जो तुमचा फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट आहे Q+, त्याच्यावरती बाइंड होईल आणि ही सगळी कशी असणार आहेत? रिव्हर्सिबल असणार आहे. आणि मला मिळालेलं प्रोडक्ट काय असणार आहे? RCn, दॅट इज अल्किल सायनाइड. हिअर सायनाइड आयन ट्रान्सफर ऑर्गॅनिक फेज फ्रॉम aqueous phase, hence the SN2 reaction is proceed. आता SN2 रिएक्शन तुम्हाला माहिती आहे, बॅक साइड अटॅक X निघून जातो आणि आपल्याला सायनाइड अटॅच होतो. दिस इज दी actual mechanism of phase transfer catalyst. Then advantages of phase transfer catalyst. By using phase transfer catalyst we can achieve faster reaction. आपण फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट जर घेतला तर रेट ऑफ रिएक्शन फास्ट होते. ऑब्टेन हाय यील्ड अँड लो बाय प्रोडक्ट्स. ह्याच्यापासून मिळणारा यील्ड जास्त असतो आणि बाय प्रोडक्ट्स कमी असतात. इलिमिनेट्स द नीड ऑफ एक्सपेन्सिव्ह डेंजरस सॉल्व्हंट. आपण हा घेतल्यामुळे DMSO किंवा DMF किंवा एखादं डेंजरस सॉल्व्हंट असणार आहे त्याला आपण काय करतो? स्किप करतो. फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट आर स्पेशली युजफुल इन ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री जो आपल्याला पार्ट आहे आपण 4th सेमिस्टरला बघणार आहे, तर त्याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्री मध्ये आपल्याला मॅक्झिमम जो आहे वेस्टेज, लो वेस्टेज करायचं असेल तर आपल्याला ग्रीन फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट यूज करावं लागेल, कारण की आपण ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि वॉटर यूज करतो. देन एक्झाम्पल्स ऑफ फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट, दॅट इज क्वाटर्नरी अमोनियम और फॉस्फोनियम सॉल्ट्स, क्रॉन इथर्स, क्रिप्टॉन्स एक्सेट्रा यूज ॲज फेज ट्रान्सफर कॅटलिस्ट. पण ह्या सगळ्यात जास्त आपण यूज करतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, बिकॉज ती स्वस्त आहे आणि आपल्याला इझिली ऍप्लिकेबल आहे इन इंडस्ट्रीमध्ये. आता क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे काय तर आपण आता बघूया. हा जो पहिला आहे फॉस्फेट, जो क्वाटर्नरी फॉस्फोनियम सॉल्ट,
हा जो पहिला रिएजंट आहे हा रिएजंट डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे. 1 मिनिट शिल्लक राहिलेलं आहे. कदाचित मीटिंग स्टॉप होईल. परत आपण आता मीच बंद करतो मीटिंग आणि आपण परत इथूनच स्टार्ट करूया. ठीक आहे.